बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे। टोल संदर्भात मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर बैठक। टोल माफी हा विषयच नाही, मात्र टोलचा पैसा जातो कुठं हे कळणं गरजेचं, राज ठाकरेंचं वक्तव्य। टोल नाक्यावर 4 मिनिटांवर एकही गाडी थांबणार नाही। सरकार आणि मनसेच्या कॅमेऱ्यांचा टोल नाक्यावर वॉच। सर्व एंट्री पॉइंटवर कॅमेरे बसवणार, राज ठाकरेंची माहिती। मनसे महाराष्ट्रात लोकसभेच्या 21 जागा लढवणार। मुंबईतल्या 6ही जागांवर उमेदवार देणार। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। दोन्ही याचिकांवर होणार एकत्रित सुनावणी। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 31 ऑक्टोबरला सुनावणी। ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। पुण्यात पीडीसीसी बँकेतील बैठकीसाठी अजित पवार दाखल, तर पदाधिकारी बँकेत यायच्या आधीच दादा हजर झाल्यानं अनेकांची धावाधाव। ग्रामस्थांकडून आज देहू बंदची हाक। देहूतील गायरान जमीन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी देण्याला विरोध। आणि इस्रायलमध्ये अडकलेले 230 भारतीय मायदेशी परतले। भारतात परतलेल्या नागरिकांनी मानले मोदी सरकारचे आभार। बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि पुढच्या 25 मिनिटात पाहूयात 50 बातम्या वेगवान स्वरूपात। टोल संदर्भात मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत टोलबाबत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राज्याच्या उत्पन्नासाठी टोल गरजेचं असलं तरी त्या बदल्यात नागरिकांना काय सुविधा दिली जाते हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्या सुविधा मिळाव्यात ही आपली सरकारकडे मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं। मनसे महाराष्ट्रात लोकसभेच्या 21 जागा लढवणार अशी माहिती मिळतेय। मुंबईतल्या 6ही जागांवर मनसे लोकसभेसाठी उमेदवार देणार असल्याचं समोर आलंय। अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात 3 हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे। नरहरी झिरवळ, छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे। आजच्या सुनावणीत या हस्तक्षेप याचिकांवर चर्चा होईल। या याचिका सुनावणीत घ्यायच्या की नाही यावर कोर्ट आज ठरवेल। विधिमंडळ समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्ती रखडलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या नावांची प्रतीक्षा आहे। भाजप आणि शिवसेनेकडून नावांची यादी विधिमंडळाला सादर करण्यात आली आहे। एकूण समित्यांमधील 50% समित्यांवर भाजपनं दावा केलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी 25% जागा देण्यात आल्या। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 31 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगानं दिलेल्या शिवसेना पक्षाबाबतच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर 31 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी कुणाची हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय। या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत, वेगवेगळे दावे केले जात आहेत। यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। येत्या 14 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील यांची सभा अंतरवाली सराटी इथं पार पडणार आहे। या सभेवरून राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। दरम्यान ही क्लिप त्यांचीच असल्याचं भुजबळ म्हणाले। लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून भाजपनं घर चलो अभियान सुरू केलंय। या अंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केलाय। यावेळी महायुतीचं सरकार हे मराठ्यांना आरक्षण देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संतती प्राप्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकर महाराजांना आज कोर्टात हजर राहावं लागणार आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर ही केस पुन्हा सुरू झालेली आहे। आज दुपारी इंदोरीकर महाराज कोर्टात हजर राहणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय।
उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावरती आहेत. पालकमंत्री बनल्यानंतर त्यांचा हा पहिलाच पुणे दौरा आहे. या दौऱ्यात ते विविध बैठका घेणार आहेत. पुणे ससून रुग्णालय अंमली पदार्थ प्रकरणावरती काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. मुक्ताईनगरच्या प्रत्येक गावात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं शौर्य जागरण यात्रा काढण्यात येणार आहे. हिंदू संस्कृती जपण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे उद्यापासून 1 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेनं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय. पावसाअभावी भाजीपाल्याची आवक घटल्यानं गोंदियात भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सर्व भाज्यांचे दर 80 रुपयांपेक्षा जास्त आहेत. वातावरणातील बदलानं मेथी, कोथिंबीर, पालक या भाज्यांवर रोगराईचा परिणाम झालाय. त्यामुळेच आवक घटल्याचं सांगण्यात येत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भेट देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गोंदिया जिल्ह्यातील 2,14,000 शेतकऱ्यांना याचा लाभ देखील मिळणार आहे. तर ई-केवायसी न करणारे 4,172 शेतकरी याला मुकणार आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामांसाठी 59 कोटी 61 लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेस मंजुरी मिळालेली आहे. मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या बीबी मकबरा परिसरात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातलाय. बाईकवरून जाणाऱ्या कुटुंबावर गायींनी हल्ला केलेला आहे. या हल्ल्यात लहान मुलगा आणि दाम्पत्य गंभीर जखमी झालंय. विमा कंपन्यांनी पावसाच्या खंडाबाबत विभागीय आयुक्तांकडे केलेलं अपील फेटाळलंय. त्यामुळे मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांमधील सुमारे 5,000 गावातील शेतकऱ्यांना विम्याची 25% अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. 17 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरातील गोदावरी पाटबंधारे महामंडळ कार्यालयात समन्यायी पाणी वाटप परिषदेची बैठक होणार आहे. यात नाशिक नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात 10 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय देखील होणार आहे. मात्र नगर नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यास विरोध सुरू झालाय. ऑक्टोबर हिटनं नागरिक हैराण झालेले आहेत. रात्री देखील उष्णता जाणवतीये. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशांच्या वर गेलाय. येत्या काही दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. जळगाव जिल्ह्यासह शहराच्या तापमानात वाढ झाली आहे. शहरात कमाल 37 अंश तर किमान 18 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तापमानातील फरकाने नागरिकांना दिवसा उन्हाचे चटके जाणवत आहेत तर रात्री गारवा जाणवतोय. राज्यात यंदा इन्फ्लुएन्झाचा त्रास वाढणार असल्याचा अंदाज आहे. हवामानातील आर्द्रता, दिवसा वाढलेला उष्मा या सगळ्याचा परिणाम इन्फ्लुएन्झाचे रुग्ण वाढण्यात होईल. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. हवामानावर आधारित फळपीक विम्याअंतर्गत राज्य शासनानं आपल्या हिश्श्यातील 196 कोटींची रक्कम पीक विमा कंपनीकडे भरलेली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा पीक विम्याच्या रकमेचा मार्ग आता मोकळा झालाय. उद्योगमंत्री आणि कामगार मंत्र्यांना हुंडाई कंपनीशी बोलण्यास वेळ आहे, पण कामगारांशी बोलायला वेळ नाही. हे सरकार कामगारांसाठी आहे का असा प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. मावळमध्ये कृषी विभागाच्या पुढाकारानं भडवली इथं गावातील ओढ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आलाय. त्यामुळे भडवली इथल्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. वनराई बंधाऱ्यामुळे वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. एसटी महामंडळानं अधिकाऱ्यांच्या मूळ वेतनात 2.5 ते 3 पट वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांचे पगार आता 1.5-2 लाखांच्या पुढे जाणार आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीच्या डोक्यावर महिन्याला 4.5 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. विदर्भातील ताडोबा, चंद्रपुरातील 8 वाघ सह्याद्री डोंगर रांगामध्ये सोडण्यात येणार आहेत. त्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे चांदोली आणि कोयनेच्या जंगल प्रक्षेत्रात आणि कडेकपाऱ्यांमध्ये आता बिबट्यांच्या जोडीनं वाघोबांचाही संचार होईल. देहूतील गट क्रमांक 97 येथील गायरान जमीन वाचवण्यासाठी आज देहू बंदची हाक देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी शासन दरबारी हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण देहूकरांनी एकत्र येत कडकडीत बंद पाळलाय. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय. धाराशिवमधल्या उपळा गावात गेल्या 30 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनात गावातील महिलांनी सहभाग घेतल्याचं दिसून आलं.
रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं रखडल्यानं मुंबई महापालिकेनं कंत्राटदाराला नोटीस बजावलेली आहे। भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वारंवार तक्रारीनंतर रखडलेल्या कामांची दखल घेण्यात आली आहे।